प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यामधील बैठकीवरून भाजपच्या गोटात नाराजीचा सूर। महायुतीत अविश्वास वाढेल अशी कोणतीही कृती टाळायला हवी। मंत्री बावनकुळेंचं वक्तव्य। प्रशांत किशोर यांच्याकडून बिहारमधील पोटनिवडणुकीत भाजपचा प्रभाव। प्रशांत किशोर यांची राजकीय सल्लागार म्हणून नेमणूक नाही, नेमणूक झाली असती तर मला माहिती असती। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। किशोर यांनी सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट घेतल्याचंही तटकरेंचं स्पष्टीकरण। अजितदादांनी दिलेल्या संधीमुळे मोठे झालेले नेते त्यांच्या कुटुंबाला त्रास देत आहेत। राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांची पोस्ट। उमेश पाटील यांनी पोस्टमध्ये नेत्यांचं नाव घेणं टाळलं। त्यांचा रोख नेमका कुणाकडे असा सवाल। प्रशांत किशोर यांनी अभ्यास करूनच विश्लेषण मांडलं असून खुर्चीला एवढं चिकटून बसण्याचा हट्ट कशासाठी? राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांचा सुनील तटकरेंवर नाव न घेता निशाणा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर। रात्री उशिरा मुंबईत दाखल। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीची शक्यता। मुंबईतील कार्यक्रमांना देखील लावणार हजेरी। कोल्हापूरचा राजा या गणेश मूर्तीच्या आगमन मिरवणुकीत चेंगराचेंगरी। रंकाळ वेश गोल सर्कल मित्रमंडळाच्या मिरवणुकीदरम्यान घटना। मिरवणुकीत जवळपास 30 ते 40 जणांचे मोबाईलही हरवले। ठाण्यात शाळकरी मुलाचा ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल। शाळेच्या गणवेशात वर्गातच ड्रग्ज सेवन करत असल्याचं समोर। ठाणे पोलिसांकडून व्हिडिओची पडताळणी सुरू। व्हायरल व्हिडिओमुळे शाळकरी मुलांबाबत गंभीर प्रश्न। नाशिकमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहाराची गंभीर दखल। दोषी रुग्णालयांकडून घोटाळ्याच्या रकमेच्या 5 पट वसुलीचा इशारा। आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओम प्रकाश शेटे यांची माहिती। गाय आणि म्हशीच्या दूध विक्री दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय। 11 ऑगस्टपासून दरवाढ लागू होणार। दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही 10% वाढ करण्यावरही शिक्कामोर्तब। कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा सज्ज। उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। रंगमंचावर कला सादर करण्यासाठी कलाकारही आतुर। नीटचे प्रश्न फोडण्यासाठी फिफा वर्ल्ड कप नावाचा वापर। विशेष व्हॉट्सअप ग्रुपचीही निर्मिती केल्याचं समोर। 6 महिने आधीपासूनच सुरू होती पेपर फुटीची तयारी। सीबीआयच्या आरोपपत्रात धक्कादायक माहिती। E20 पेट्रोलमुळे गाड्यांचं नुकसान। लोकांना लुटलं जातंय। E20च्या मुद्द्यावर काँग्रेस लढणार। व्हिडिओ पोस्ट करत राहुल गांधींची माहिती। भारतासह 5 देशांवर 100% टॅरिफ लावण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव। रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 100% टॅरिफचा प्रस्ताव। अमेरिकन सिनेटमध्ये बहुमतानं प्रस्ताव मंजूर।